हॅलो, वेलकम टू स्नेहा जर्नी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आत्ता मला डेली रुटीन किंवा डेली अपडेट्स तुमच्यासोबत काही शेअर करता येत नाही, बट मी जे आहेत ते शॉर्ट्स व्हिडिओ थ्रू करते. आणि आता ट्रॅव्हल व्लॉग्सच करायचं ठरवलं आहे. जेव्हा केव्हा कुठे बाहेर जातो आहे तर तेच सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहोत भुलेश्वरला, जे की यवतच्या जवळ अगोदरच आहे. म्हणजे 1 तास 30 मिनटं वगैरे तुम्हाला पुण्यापासून लागू शकतात. आणि आम्ही हे श्रावण सोमवारच्या आधी 2 दिवस चाललो आहोत तिकडे, कारण की जेव्हा आपण सोमवारी जाणार तर भरपूर अशी गर्दी राहणार आहे तिकडे आणि मला सगळं तेवढं तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही. तर तिकडे सगळे असे म्हणजे प्रसाद आणि नारळ वगैरे सगळं भेटून जातं. त्यामुळे तुम्ही घेऊन जायची गरज नाही आणि तुम्ही कॅरी करत असाल तरी पण ठीक आहे. बट जर तुम्ही विसरला असेल किंवा घेतलं नसेल तर सगळं तिकडे भेटून जातं मंदिराच्या बाहेरच. आणि मंदिर खूप मस्त आहे. म्हणजे इतकं सुंदर मंदिर आहे की तिथून असं बाहेर पण येऊशी वाटत नाही, एवढं छान मंदिर आहे. तर नंदीचं आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता मंदिरामध्ये जाऊयात. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दर्शन झालं आहे. आणि याच्यामध्ये बेसॉल्ट दगडाचा वापर केलेला आहे. हे नक्षीकाम पण 16व्या शतकातलंच आहे. हे मंदिर हे 16व्या शतकात बांधलेलं आहे. त्याच्यामुळं एवढं सुंदर वाटत होतं आणि एकदम असं साऊथ इंडियन आपण मंदिरात जसं जातो तसं वाईब्स आणि फील येत होतं. हे पूर्ण जे नक्षीकाम वगैरे आहे ते तेव्हाचंच आहे. आणि हे जे आहे ते औरंगजेबाने हल्ला केला होता ना, तर त्याच्यामध्ये हे सगळं असं तुटलेलं दिसत आहेत ह्या मूर्त्या. पण त्यांनी पुनर्बांधणीचं पण बऱ्याचपैकी काम केलं होतं. सो खूप सुंदर असं म्हणजे कोरीव काम वगैरे केलेलं आहे. आणि इथे विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गुफा पण आहेत, तर त्या पण बघायला भेटतात. तर आता ब्लॉग हा तुम्ही बघा, एन्जॉय करा शेवटपर्यंत. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही रात्रीच्या वेळेस वगैरे जास्त असं लेट प्रवास करू शकत नाहीत, बिकॉज इकडे म्हणजे जंगल टाईप आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे प्राणी वगैरे पण असणार. तर त्याच्यामुळे तुम्ही असं लेट नाईट नाही येऊ शकत इकडे जास्त, जर तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे असतील तर. सो तुम्ही 5, 6, 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत अंधाराच्या अगोदर जर येऊन इकडे दर्शन घेऊन गेलात तर ते तुमच्यासाठी बेटर राहील. तर तुम्ही हा आजूबाजूचा परिसर सगळा बघत असणार आहे. याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की हे पूर्ण असं घनदाट जंगलसारखं आहे. आणि आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी सगळे फोटोज व्हिडिओज जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.